नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवसाचा व्लॉग आहे हा, तर शेवटपर्यंत नक्की पहा। चला सुरुवात करूया। तर सकाळी सकाळी उठल्या पिल्लूनी आणि अनुनी छान मला बर्थडे विश केलं, सगळ्यांनीच केलं सकाळ बर्थडे विश। तर पिल्लू माझी सगळ्यात छोटी बहीण आणि तिने आणि अनुनी माझी मुलगी तुम्हाला माहितीच आहे, तिने माझे हे फ्लावर देऊन माझा दिवस छान केला। तर सकाळी छान स्वयंपाक वगैरे झाला होता। मावशी स्कूलला गेली होती कारण तिला आज 10वीचा निकाल माझ्या बर्थडेच्या दिवशी होता। 13 मेला माझा बर्थडे होता, तर त्या दिवशी तिला निकाल होता, त्यामुळे ती गेली होती, दुपारपर्यंत येणार होती। तर हा माझा सकाळचा लुक होता, थोडंसं फोटोशूट वगैरे कॉल सेट कसा दिसत आहे मला ते कमेंट करून नक्की सांगा। तर अनुचा हा डान्स चालू आहे, म्हणजे समोर गणपती बाप्पा ती इमॅजिन करते आणि तिचा डान्स चालू आहे। चला मावशीच्या घराचा टूर देते, कसा आहे फ्लॅट, खूपच छान आहे। हे किचन आहे, किचन तर एकदम बेस्ट आहे, म्हणजे ट्रॉली वगैरे फर्निचर असेल की घर एकदम छान दिसतं। तिथे वॉशरूम आणि बेसिंग आहे, हा आहे रूम म्हणजे बेडरूम। तर इथे पण पूर्णपणे फर्निचर केलेलं आहे, फक्त बेड नाही। आणि इकडे एक गॅलरी आणि समोर एक गॅलरी। ह्याचं डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा। नंतर दुपारी झाली होती ऑलमोस्ट, त्यामुळे आम्ही चाललो आहोत झुडिओमध्ये थोडी शॉपिंग, म्हणलं बघावं काही नवीन आलं आहे काय। तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, झुडिओमध्ये काय काय कलेक्शन आहे यामध्येच मी ॲड करणार होते, पण म्हणलं की खूपच मोठा होईल ब्लॉग, त्यामुळे मी आता दुसरा ब्लॉग त्याच्यावर बनवेल। तर बघा आता आम्ही झुडिओमध्ये गेलो आहे, काय नाही थोडीफारच, तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच नक्की काय काय घेतलं आहे। आणि मला तर 2 ड्रेस खूपच आवडले होते, मला त्याला कसल्याही परिस्थितीत ट्राय करायचं होतं, घेणं नाही घेणं हा पुढचा प्रश्न, पण मला ट्राय करायचं होतं कशासाठी ते ड्रेस घेऊन मी चेंजिंग रूमच्याकडे निघाली आहे। तर मी दोन्ही पण ड्रेस तुम्हाला घालून दाखवते, दोन्हीपैकी कोणता ड्रेस तुम्हाला आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर दोन्ही पण ड्रेस जाम आवडले, खूपच छान दिसत होते, तुम्ही पण पाहू शकता किती छान आहे। नंतर बिलिंग वगैरे पुढचा जो झुडिओचे कलेक्शनचा ब्लॉग येईल तर त्यामध्ये तुम्हाला दाखवेल मी की अपार्टमेंटच्या खाली हे चिल्ड्स खेळायचं म्हणजे प्ले ग्राउंड आहे, तिथेच थोड्या वेळ रिलॅक्स करत होतं कारण ऊन तर खूपच जास्त होतं। नंतर चाललो आहे आता, बघा इथून व्ह्यू किती छान असतं, म्हणजे सगळ्या बिल्डिंग आहे, ऑलमोस्ट सगळ्या बिल्डिंग आहे तिथे, फक्त समोर झुडिओ वगैरे म्हणजे हायवे सेंटर आहे। तर आता लिफ्टने जावं लागतं, लिफ्टने यावं लागतं। तर माझे चालले आहेत नाटकं, म्हणजे वरती जा आणि लगेच जादूने उघडते बघा आता कसं। तर मी माझ्या मावशीच्या घरी आहे शिरूरमध्ये, कारण सुट्टीमध्ये मी इकडे आले आहे थोडे दिवस, आणि लकीली माझा वाढदिवस पण याच दिवशी आला, म्हणजे मी 4-5 दिवस झाला आले आहे तिकडं, आणि 5व्या दिवशी माझा बर्थडे होता। तर मामाने छान केक आणला होता, नंतर मंचुरियन आणि मोमोज वगैरे वडापाव आणले होतं, तर ते सगळ्यांनीच खाल्ले, एन्जॉय केली। संध्याकाळच्या जेवणामध्ये माझी मावशी माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच बनवत आहे, मासवड आहे, तर त्याच्या काय बनवायचं काय काय लागतं आहे त्याला, तर ते नक्कीच पहा शेवटपर्यंत। छान बारीक करून घ्यायचं, शेंगदाणे खोबरं आणि तीळ हे छान रोस्ट करून त्याला मिक्सरमधून छान बारीक, मासवडीच्या सारणसाठी ते एकदम मेन आहे। आता इथे माझ्या मावशीची वाटण काढायची तयारी चालली आहे, कारण ती बनवायची आहे। पुढे डिटेलमध्ये थोडंसं मावशी सांगेलच तुम्हाला, पण मावशीच्या हातच्या मासवड्या ह्या सगळ्यांनाच भरपूर आवडतात, भरपूर म्हणजे भरपूर। म्हणजे बेसिक तयारी आम्ही करून दिली होती, बाकीचे सगळ्यांना डाळ तांदूळ आणि खोबरं गरम करून तेलामध्ये परतून त्याचं वाटण करून घेतलंय, कांदा काही परतवलाय प्लस काही भाजलाय, म्हणजे काळा मसाला त्याचा तयार होईल। आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि कोथिंबीर ही धुवून घेतली अशा प्रकारे, त्याच्यामध्ये ॲड करणारे बाकीचे मसाले, ही सर्व तयारी आहे आमटीसाठी, आमटीचं सार करण्यासाठी। आणि हा जो आहे हा मसाला आहे, याच्यामध्ये समप्रमाणामध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कूट आणि हे जे आहे तीळ भाजून त्याचा कूट केलेला आहे, हो हावरी, याला हावरी पण म्हणतात। त्यानंतर मग बाकीचं नंतर सांगते। तर तीळ, शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं जे बारीक केलेलं वाटण होतं, तर ते सगळं एकत्र केलं पहिलं। तर नंतर आपल्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले आवडतात किंवा जसं तिखट लागेल तसं ते मसाले टाकायचे याच्यामध्ये। काळा मसाला हा मेन असतो, कारण त्याने खूपच छान टेस्ट येते। आणि नंतर छानपैकी ते हलवून घ्यायचं, म्हणजे जेवढं त्याला छान मिक्स करू नये एकमेकामध्ये तेवढं ते छान टेस्टी बनतं। म्हणजे मसाला मेन असतो यामध्ये, मसाला जेवढा छान लागेल ना तेवढ्या मासवड्या ह्या छान लागतात। नंतर शेवटी आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं। इकडे मावशी सेंदा मीठच वापरते, कारण ते खूप हेल्दी असतं आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं। तर आता आपण वाटण काढलं आहे, त्याचा मसाला आमटी बनवूया। तर हे सगळं वाटण काय काय आहे ते तुम्हाला दिसत आहे, आणि मावशीने पण सांगितलं आहे। आता फक्त मसाला काढायचा बाकी आहे, म्हणजे जे मसाले तुम्हाला आवडतात आवडीनुसार तुम्ही कोणतेही मसाले टाकू शकता। ते सगळं एका प्लेटमध्ये काढलं आहे,
कारण नंतर म्हणजे पटापट करायला. बघा आता मोठ्या पातेल्यामध्ये जास्त लोकांची जवळजवळ 25 ते 26 लोकांची मासवडी आहे, त्यामुळे एवढं घेतलं आहे. तुमच्यानुसार, तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या किती माणसाला लागत आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तेलामध्ये कढीपत्ता टाकला, छान तडतडू दिला. त्यानंतर सगळे मसाले आहेत ना सुके, ते सगळे पहिले टाकून घ्यायचे, कारण त्यानंतरच बाकीचं जे वाटण आहे ते टाकायचं, कारण यामुळे तरी येते आपल्या भाजीला. कोणत्याही भाजीला तुम्ही असं करून बघा, खूपच छान भाजी होते. नंतर खोबरं वगैरे बारीक केलेलं ते सगळं टाकलं आहे. सगळे हळूहळू करून मसाले टाकायचे, छान त्याला हलवून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला छान हलवायचं. आमटी एकदा टेस्टी झाली की मासवड्या आपोआप होतात, कारण सारण एकदम छान पाहिजे. जसं आम्ही सांगितलं आहे तसं तुम्ही करा, नक्कीच छान मासवड्या होतात. मला पण अजिबात जमत नाही, पण मावशीच्या पाहिल्या आहेत मी, कारण मावशीला खूपच छान जमतात. मग तिच्या पाहिल्या आहेत ती कशी बनवती वगैरे, तर मी पण आता घरी गेल्याच्यानंतर नक्की ट्राय करेल. तर 25-26 लोकांचा हा स्वयंपाक आहे, त्यामध्ये आरामात 25-26 लोक जेवू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण जेवू शकतात. आमटी झाली की आपल्याला फक्त बेसन हटायचं, ते तापवून घ्यायचं आणि त्यावर सारण भरायचं, मासाचा शेप द्यायचा. झाल्या मासवड्या. खूपच सोप्या आहेत आणि बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, म्हणजे खूपच छान लागतात बाजरीच्या भाकरीसोबत. चपातीसोबत एवढं नाही छान लागत. तरी इथे पाहू शकता तुम्ही, छान तेल सुटलं आहे. असं तेल सुटून द्या, एवढी टेस्टी भाजी होते ना. आणि त्याला तरी तर खूपच छान येते, खूपच छान. मावशीचं काम पण चालू होतं, म्हणजे ते स्कूलवर असते तर स्कूलमधलं पण सगळं काम चालू होतं आणि हे पण चालू होतं. माझा बर्थडे पण नेमका आत्ता झाला आणि म्हणजे खूपच धावपळ झाली त्या दिवशी, काय सांगायचं. कारण 10वीचा रिझल्ट पण त्याच दिवशी होता. 13 मेच्या दिवशी बघा रिझल्ट लागला. हे उशिरा पोस्ट होत आहेत कारण इकडे खूपच चिलीपिली आहेत आणि मला एडिट करायला टाईमच नाही मिळत. आता पण हा व्लॉग मी 2 वाजता रात्रीचे एडिट करत आहे. बाकीचे पण सगळे मसाले एक एक करून आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि छान तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. परतलं ना छान, तेव्हाच भाजीला टेस्ट. तर मला मासवड्या खूपच आवडतात, त्यामुळे माझ्या आवडची डिश आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मावशीने केली आहे माझ्यासाठी स्पेशल. आता एकदम छान परतून झाला आहे आणि यामध्ये शेवटी गरम पाणीच टाकायचं. तुम्ही कोमट पाणी करा, आणि गरम पाणी टाकल्यामुळे पटकन होते भाजी आणि तरी पण खूप जास्त छान येते. बघा आता किती छान झाली आहे ना भाजी. तर इकडे लगेच जे बेसन आहे ते हटायला घेतलं आहे, कारण मासवड्या लगेचच करून घ्यायच्या होत्या गरम. जसं आपण रेग्युलरचं बेसन करतो ना, सेम त्याच पद्धतीने अगदी. बघा आता मावशी माझी कशी करत आहे, म्हणजे फक्त पहिलं तर कढीपत्ता टाकल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, छान हलवून घेतलं त्याला. आलं पण त्यामध्ये थोडंसं टाकलं होतं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, लसूण आणि हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये. फक्त यामध्ये कांदा टाकायचा नाही आपल्याला. तर इकडे आमटी एकदम छानपैकी झाली होती. आता फक्त गरम पाणी केलं होतं ना, ते फक्त त्यामध्ये टाकायचं, जे बेसन करत आहे त्यामध्ये. एक सगळं इथे फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायचं. जिरी मोहरी हे देखील त्यात टाकायचं आणि शेवटी हळद टाकायची. साईडला गरम पाणी करून घेतलं आहे, कारण लवकरच करायचं होतं, खूपच उशीर झाला होता स्वयंपाकाला. त्यामुळं नंतर आम्ही त्यात गरम पाणी टाकलं आणि आता भाजी फक्त बेसनपीठ थोडं थोडं वरून टाकायचं आणि हटवून घ्यायचं छान. ते त्याच्यामध्ये गाठ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे. आता तुम्ही बघू शकता आम्ही कसं टाकत आहे, थोडं फक्त वरून टाकायचं आहे आणि खाली रवीच्या साह्याने किंवा जे ब्लेंडर वगैरे असतं त्याच्या साह्याने तुम्ही हलवू शकतात. जे लाईटीवरचं ब्लेंडर आहे ते नाही बोलत मी, दुसरंवालं ब्लेंडर जे भेटतं हाताने करायचं त्यांनी तुम्ही करू शकतात. नंतर डायरेक्ट मासवड्या करायला घ्यायच्या. जो कांदा वगैरे बारीक परतून घेतला होता ते पण त्या सारणामध्ये टाकलं होतं, तर ते मला काही घ्यायला जमलंच नाही. नंतर जे बेसन हटवून घेतलं आहे ते एका ताटलीवर कापड ठेवलं आहे ओलं करून आणि त्यावर ते छान असं थापून घ्यायचं आणि त्यावर जे सारण आहे ते भरायचं. जे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सेम त्याच पद्धतीने एकदम छान मासवडी होते. उदाहरण आमचं आहे, म्हणजे किती छान दिसत आहे मासवडी हे तुम्ही पाहतानाच. आता बघा कशा पद्धतीने थापायचं आणि त्यावर आता सारण भरत आहे माझी मावशी. आणि एका साईडला मामी पण करत आहेत, कारण मामी सगळेच आले होते. बड्डे ऑलमोस्ट व्हायलाच होता, म्हणजे 8 वाजेपर्यंत आम्हाला स्वयंपाकच केल्यानंतर त्यानंतर बड्डे वगैरे. तर आता कशा माशाचा शेप द्यायचा हे तुम्ही व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेलमध्ये मी अजिबात एडिट केलं नाही ह्या शूटला, कारण मासवडी सगळं करणं सोपं आहे पण मासवडीचा शेप देणं खूपच अवघड आहे. तुम्ही पहा आता अलगद असं जे कापड असतं त्याच्या साह्याने असं वरती घ्यायची मासवडी, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम तसं करा आणि एकदम माशासारखी दिसते. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट उपाय आहे हा, बेस्ट पर्याय आहे.
तर आम्ही तर पूर्णपणे व्हेजिटेरियन आहोत, त्यामुळे असेच वेगवेगळे पदार्थ जे नॉनव्हेजसारखे दिसतात ते असं खावं लागतं. म्हणजे नॉनव्हेज तर अजिबातच आवडत नाही, पण एक काहीतरी चेंज म्हणून खूपच छान ऑप्शन आहे हा मासवडी. आणि आमटीसोबत तर खूपच छान लागते आणि याच्यासोबत भाकरीच करा, भाकरीसोबतच छान लागते, चपातीसोबत नाही. म्हणजे खाऊ शकता चपातीसोबत पण भाकरीसोबत जी टेस्ट येते ती चपातीला नाही, अजिबातच नाही. बघा असं पूर्णपणे त्याला मासाचा शेप द्यायचा. आता साईडला झाले आहे थोडेसे, मी नंतर आले कारण थोडंसं माझा बड्डे आहे म्हणजे आवरत होते मी, आणि मावशी त्यांचा ऑलमोस्ट झाल्याच होत्या, फक्त 2-4 बाकी होत्या करायच्या. तर नंतर मी थोडंसं शूट घेतलं. पहा आता पलीकडच्या पोळपटवरची मासवडी किती सुंदर आली आहे, एकदम अलगद, म्हणजे चिटकत पण नाही ती आणि तुटत तर नाहीच. एकदम प्रॉपर असं जे बेसन हाटलं ना त्याच्यामध्ये गाठोड्या अजिबात नाही राहायला पाहिजे, त्यामुळे एकदम छान मासवडी होते. आणखी एक सांगायचं राहिलं, जे बेसन आपण हाटलेलं असतं ना ते जे गरममध्येच मासवडी करून घ्यायची. थंड झाल्याच्या नंतर ती बनत नाही मासवडी, तुटते लगेच. त्यामुळं गरममध्येच पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि करायची, त्यामुळे एकदम छान होते. ही जी मासवडी केली आहे ना ती गरम केली आहे, त्यामुळे एकदम छान बनली आहे. आता ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक कंप्लीट होता, फक्त मासवड्या एंडिंगला करायच्या होत्या, बाकी भाकरी वगैरे सगळं झालं होतं. आता बघा कोण आलं आहे, म्हणजे सगळेजण आले, म्हणजे माझी मावशी, काका. हे तुम्हाला मी सांगितलंच, ही जी समोर दिसत आहे साडीवाली ही माझी दुसरी मावशी आहे, आणि खाली त्या माझ्या मामी त्या मासवडी करत आहेत. बाहेर मामा आणि 2 माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. इकडे सगळ्यांची आवरावर चालू आहे. माझं ऑलमोस्ट म्हणजे सगळंच आवरून झालं होतं. हा माझा बर्थडेचा ड्रेस आणि जे वेअरअप केलं आहे प्रिन्सेसचं टोप आणि म्हणजे बर्थडे गर्ल, ते कसं वाटत आहे, म्हणजे ओव्हरऑल माझं लुक कसं वाटत आहे ते मला कमेंटमधून नक्कीच सांगा. कशी दिसत आहे बर्थडे गर्ल हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर माझी बहीण मध्ये करतेच, कारण व्हिडिओ काढायला लागले की सगळे येतात, सगळ्यांना यायचं असतं माझ्या व्हिडिओमध्ये. इट्स ओके, आज माझा बर्थडे होता त्यामुळे कोणालाच काही बोलले नाही. माझी अनु कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अनुचं माझ्यासाठी जे गिफ्ट आहे ती बघा हे आहे. म्हणजे एका आईला काय पाहिजे ना आणखी मुलांकडून, तर मामीने हा केक माझ्यासाठी आणला होता, तर तोच मामा म्हणत आहे की केक काप म्हणून. नंतर जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. तर जेवण वगैरे नंतर झालं आमचं. पहिले तर मला सगळ्यांनी ओळून घेतलं, केक कटिंग छान झालं. आता ते तुम्ही पाहता ना, मला केक तर माझ्या बर्थडेसाठी आला होता. नंतर पण 3 होते, तर इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब म्हणजे सगळीकडूनच मला भरपूर विशेष आले, त्याबद्दल थँक्यू सो मच. माझा वाढदिवस एकदम छान बनवला तुमच्या आशीर्वादाने. तर विशाल पण आले होते, त्यांच्यासोबत पण छान फोटोज व्हिडिओज काढले. नंतर जेवण करून ते परत गेले, कारण माझं सासर हे खूपच जवळ आहे इथून, एकदम 10 किलोमीटर. दुसऱ्या दिवशी मावशी ॲनिव्हर्सरी होती, तेव्हा पण मी केक कट केले थोडेसे. तर हा होता माझा वाढदिवसाचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि प्लीज एक लाईक करा. एक लाईक तुमचं खूपच मोटिवेशन मिळतं मला. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब